बऱ्याच जाड लोकांना असं वाटत असतं किंवा त्यांच्या मनात एक अशी इच्छा असते, की आपली ढेरी किंवा आपले पाय ह्याच्यातलं चरबी, फॅट जर कुणी असं काढून टाकलं जादूनी, तर फार छान होईल. म्हणजे मग काय आपल्या डोक्याला त्रास नको, उगीच इकडे-तिकडे व्यायाम करा नको, उगीच खाण्यापिण्याची बंधनं नको. हे असं फॅट गेलं, की विषय संपला. मग हे असे फॅट काढून देणारी टेक्निक्स विकसित झाली. त्यातलं एक टेक्निक आहे लायपोसक्शन. म्हणजे अक्षरशः आपल्या पोटाच्या किंवा मांडीच्या ठिकाणी एक छोटा छेद घेऊन त्याच्यातून नळी टाकली जाते आणि त्याच्यातून फॅट ओढून घेतलं जातं. याला म्हणायचं लायपोसक्शन. हे एक छोटं ऑपरेशन असतं. याला साधारणतः 1-2 तास लागतात आणि मग ते पोटाचं किंवा मांडीची किंवा पाठीची चरबी निघून जाते. झाली ना सोपी गोष्ट. म्हणजे असं वाटतं की ही अतिशय सोपी गोष्ट आहे आणि बाकी आपल्या डोक्याला काही त्रास नाही. परंतु मित्रांनो, एक लक्षात घ्या, की ज्या गोष्टीमुळे मुळात ही चरबी तिथे साठली आहे, आपल्याला ढेरी आहे, आपल्या मांड्या खूप जाड झालेल्या आहेत, पाठीवरती वळकट्या पडलेल्या आहेत. हे व्हायचं जे मुख्य कारण आहे, की आपला आहार चांगला नाहीये. आपण व्यायाम करत नाहीये. आपण दिवसभर खुर्चीत किंवा सोफ्यावरती बसून राहतो आहे. तर ही जी कारणं आहेत, ती जर कारणं संपली नाहीत, सुधारली नाहीत, तर ते जी चरबी आहे, ती त्या ठिकाणी पुन्हा जमणार आहे. त्याच्यामुळे एकदा हे लायपोसक्शन करून हा विषय इथे संपत नाही आणि हा चरबी कमी करण्याचा उपाय नाही. आणि विशेष म्हणजे हे ऑपरेशन हे पूर्ण धोकाविरहित आहे, असंही नाही. त्यात कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. त्यात एम्बोलिझम होऊ शकतं, त्यात ब्लीडिंग होऊ शकतं, त्यात इन्फेक्शन होऊ शकतं. पैसे तर जातात ते जातातच. त्याच्यामुळे जर तुमच्या डोक्यात असं असेल, की कुणीतरी जादूनी आपली चरबी काढून घ्यावी, तर तसं मनात आणू नका. तो काही आपला मार्ग नाही. योग्य आहार, योग्य व्यायाम आणि योग्य लाईफस्टाईल ह्याच्यामुळे तुमची चरबी नक्की कमी होणार आहे.